हर हर महादेव मित्रांनो, मी योगेश आडवरेकर आज निघाले एका मोठ्या दौऱ्यावर। नेहमीच हक्काचा प्रवास केला आणि थेट जाऊन पोहोचले तो करी रोडला। मग काय पाऊले चालती पंढरीची वाटा असा म्हणत म्हणत मधना वाट काढीत अगदी थेट जाऊन पोहोचले तो लोअर परेल मध्ये असणाऱ्या आर्या समाज हॉलला। खरा तर मित्रांनो, आमची गुरुमाऊली कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केल्याने होतो। अगदी बुवांचा शिष्य परिवार आणि भजन रसिक बऱ्याच प्रमाणात जमला होता। मग काय भजनाचा आनंद घेत असताना मस्तपैकी भावांसोबत नाश्त्याचा आनंद घेतलो। संपूर्णपणे कार्यक्रमाचा आस्वाद घेतलाय। लोअर परेल वरना धावता फिरता जनावर पकडून थेट जाऊन पोहोचले तो गोरेगावला। प्रवास करून थकले होते, मग काय डायरेक्ट रॅपिडो बुक केले आणि थेट जाऊन पोहोचले संतोष दादाच्या रूमवर। मी अगदी खास स्पेशल माणूस असल्यामुळे हे दोघजण अगदी माका नेव केले होते। खरा तर वहिनीने आमच्यासाठी मिसळ पावाचा बेत आखला नव्हतो। मग काय दादानी वहिनी सोबत आम्ही तिघांनी मस्तपैकी मिसळ पावावर ताव मारला। खरा तर मंडळी, रात्र वैराची असा म्हणता म्हणता कधी पहाट झाली ह्या आमका काय कळलाच नाही। उठा उठा सकाळी क असा कुणीतरी म्हटला ना, म्हणून सकाळीच उठले, तोंडावर पाणी मारलंय, मस्तपैकी आंघोळ विंगोळ केलंय आणि आतल्या खोलीत जाऊन बघताय तर आजी मस्तपैकी गावच्या आठवणी काढत खिडकीवर बसली होती। आजी सोबत गप्पा गोष्टी मारलंय, गावच्या आठवणी काढलंय। मग काय आपली सगळी मंडळी भजनासाठी जमली होती। त्या भजनाच्या मैफिलीत सुगम संगीताचा आनंद घेतला। जय जय रामकृष्ण हरी। सगळ्यांपेक्षा आता आपल्याला लागली भूक भारी असा म्हणून सगळ्यांनी वड्या कोंबड्याच्या जेवणावर ताव मारला आणि कोको कोलाचा घोट प्यायला आणि केला व्लॉगची सांगता। भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद।